तुम्ही कुठल्याही मंदिरात दर्शनासाठी गेला आणि तुमचा बुट चोरीला गेला असं तुमच्यासोबत कधी झालं का? तर नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप सो तुम्ही सर्व छान असाल, मजेत असाल. आज आम्ही आलो होतो येडेश्वरी मातेच्या दर्शनासाठी. इकडे एवढी गर्दी बघून लोकांना म्हणलं, सरकारी बाबांनो, VIP लोक आलीत, वा बाजूला पटकन. पानपटपणा करत करत कधी मंदिरात पोहोचलो समजलंच नाही. पहिले तर एवढी काही जास्त गर्दी नव्हती. मला वाटलं आता निवांत दर्शन होतंय. मध्ये जाऊन बघितलं तर एवढी गर्दी होती की मला फार चक्कर यायला लागली होती. इकडे भेटली होती मला 2 बारकी आणि ती पेड्यासाठी भांडत होती. त्यांना म्हणलं, भांडू नका रे बाबांनो, चुपचाप दर्शन घ्यावा आणि आपल्या घरी जावा. पप्पांना आणि मामाला म्हणलं, तुम्ही पण येऊन जा व्हिडिओमध्ये. तिथू म्हणाली, मला पण घे गं. तिला म्हणलं, ये बाई, तुझ्याशिवाय तर व्हिडिओ अपूर्ण राहून जाईल, तुझीच कमी होती. इकडे फार 1 तासापासून आम्ही लाईनमध्ये उभं होतो, पण आमचा नंबर काही येत नव्हता. इकडे आमचं चालू होतं झगामगा आणि मला बघा. मग काय विषय का? समोर बघितलं तर काय, मोबाईल काय अलाउड नव्हता. मग मोबाईल बाहेर ठेवला आणि आता आमचे दर्शन झालेले होते. दर्शन वगैरे झाले आणि आता नारळाचा प्रसाद देवीला दाखवायचा होता. नारळ वगैरे फोडले आणि देवीला प्रसाद दाखवून झाला. मग इकडे आम्हाला दुसऱ्या देवांचीही दर्शनं घ्यायची होती. मग काय आलो पटकन बाहेर आणि दर्शनं घेतली. असं म्हणलं जातं की दर्शन घेतल्या घेतल्या लगेच घरी जाऊ नये. त्यामुळे आम्ही इकडे थोडा वेळ बसलो. थोडा वेळ बसायचं म्हणून यांच्या गप्पा चालू झाल्या आणि हे काय उठायचं नाव घेत नव्हते. फायनली आम्ही निघालो होतो खाली जाण्यासाठी आणि इकडे इतक्या सुंदर सुंदर देवीच्या मूर्त्या आलेल्या होत्या. बापरे, खूपच भारी होत्या. आणि इकडे दिसले होते मोर आणि घोडा. त्यांना म्हणलं, चलता का रे आमच्या घरी? ते म्हणाले, नको गं बाई, जातो तुझ्या घरी. इकडं माझं आणि दिदूचं चालू होतं थोडंसं टाटा बाय बाय. बाहेर आलो आणि बघतोय तर काय, पप्पांचे बुटच सापडत नव्हते. नंतर कळालं की बुटं चोरीला गेले. म्हटलं जाऊ द्या, नंतर घेऊन घेऊया. मग आम्ही निघालो होतो तुळजापूरला जाण्यासाठी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.